बैलपोळ्यानिमित्त आज घरी होता पुरणपोळीचा बेत। त्यासाठी आपण कुकरमध्ये डाळ काढून घेतली होती। 3 शिट्ट्या होईपर्यंत याला काढलं। त्यानंतर याला चांगलं क्रश करून घेतलं। यामध्ये साखर टाकायची आणि आमटीचा स्टॉक काढून घ्यायचा पुरणाचा। आणि नंतर इलायची बारीक क्रश करायची, त्यामध्ये साखर टाकून दोन्ही मिक्स करून क्रश करून घ्यायचं। ते क्रश झाल्यानंतर या पुरणामध्ये टाकून घ्यायचं आणि कढईवर गॅसवर याला लो फ्लेमवर असं मिक्स करून ठेवून द्यायचं। तर असं हे स्मूथ पुरण तयार झालेलं आहे। त्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता आपण आमटीची तयारी घेऊया। त्यासाठी आपण गॅसवर 2 कांदे भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण खोबरं, लसूण, त्यानंतर कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता हे नीट चिरून घ्यायचं। त्यानंतर आपण बनवणार आहोत कणिक, त्यासाठी आपण पीठ घेतलेलं। आता आपण भाजलेला कांदा लसूण कुटून घेऊयात। आमटीसाठी पातेल्यामध्ये तेल गरम होऊ द्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये जिरी मोहरी टाकून याला अशी फोडणी द्यायची। याला असं छान असं कडू द्यायचं, म्हणजे चव येते। कढीपत्त्याने तर आमटीला खूप जास्त चव येते, त्यामुळे आपण याच्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकूयात। त्यानंतर आपण यामध्ये जो आपण बारीक घेतलेला होता ना कांदा, आणि ते पण टाकून घ्यायचं। त्यानंतर आपण याच्यामध्ये खोबरं आणि ते मिक्स करून घेऊयात। आता आपण याच्यामध्ये काळं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे बाजरीचं पीठ आहे। त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि जे आपण पाणी स्टॉक काढून घेतलेलं होतं डाळीचं ते टाकायचं। आता आपण पातेल्यामध्ये भाताची तयारी करूयात। तर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि कणिकाला असं छान असं गोल करायचं। त्यानंतर त्याला चांगला असा आकार द्यायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं पुरण येईल। त्यानंतर थोडं थोडं पुरण आपल्या क्वांटिटीनुसार घ्यायचं आणि त्याला असं छान असं मिक्स करायचं आणि जे उरलेला भाग आहे ते काढायचा आणि पिठामध्ये एकदा बुडवायचं आणि छान असं गोल गोल करत लाटून घ्यायचं। चंद्रासारखं गोल आलं पाहिजे। दोन्हीकडून पलटून घ्यायचं आणि नीट लाटायचं। वरून तेलाचा हात मारत राहायचं आणि याला गरम झालेल्या तव्यावर टाकायचं। महाराष्ट्रामध्ये बैलपोळा म्हणलं की ही ट्रेडिशनल डिश आहे। पुरणपोळी आलीच। बैलाला आधी पुरणपोळीचा प्रसाद दाखवून घरी या पुरणपोळीचा स्वाद घेतला जातो। बघा कशी आपली पुरणपोळी मस्त फुगलेली आहे। आता चला ताट सजवूया। आपला आमटीचा, भाताचा, गुळवणी आणि पोळीचा बेत तयार आहे।